आणि आता बातमी चंद्रपुरात आहे। ब्रह्मपुरीतील वैनगंगा नदीला असलेला पूर ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे। 8 गावांना या पुराचा फटका बसलाय। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद असल्याची माहिती आहे, त्यामुळे इथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश दहाड यांच्याकडून। निलेश, काय सांगाल सध्या या ठिकाणी चंद्रपुरात पावसाची काय परिस्थिती आहे, पुरासंदर्भात काय अपडेट्स? सध्या आपण बघितलं गेलं तर पावसाने विश्रांती घेतली आहे आणि पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे थोडाफार दिलासा ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांना मिळाला आहे। सध्या जिल्हाधिकाऱ्याने 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे, त्याच्यामुळे आज शाळेंना सुट्टी देण्यात आली। शाळा, कॉलेज, महाविद्यालय हे बंद असणार आहे। परंतु गोसीखुर्द भंडारा येथील गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले असल्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी याचा फटका ब्रह्मपुरी तालुक्याला पडला आहे आणि त्याच्यामुळे आता जो आपण ज्या भागात आहोत हा ब्रह्मपुरी ते आरमोरी मार्ग आहे, म्हणजे की गडचिरोली जोडणारा मार्ग आहे आणि गडचिरोलीचा हा संपर्क तुटला असल्याचे चित्र दिसून येत आहे। सध्या दोन्हीकडे आपण बघू शकतो मोठी रांगा लागल्या आहे गाड्याची। आता पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे कुठेतरी पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। लोक प्रतीक्षेत आहे की हा पूर कधी ओसरणार, परंतु जो वर्धा नदी दुथडी भरून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, तिकडे वर्धा नदी दुसरीकडे दुथडी भरून वाहत आहे। त्याच्यामुळे जो नदीकाठचा भाग आहे त्या नदीकाठच्या भागामध्ये पाणी थोडंफार असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे जो नदीकाठचे गावं आहेत त्यांना पुराचा फटका पडला आहे, त्याच्यावर कुठेतरी परिणाम जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सध्या ब्रह्मपुरीमध्ये पाऊस नसला तरी पूर परिस्थिती आहे, परंतु पूर परिस्थिती असताना कालपेक्षा आज थोडी परिस्थिती सुधारली असल्याचे चित्र दिसून येत आहे। ठिकठिकाणी ज्या मार्गावरती पाणी आहे त्या मार्गावरती पोलीस प्रशासन देखील गस्त घालत आहे। 2 तुकड्या या ठिकाणी तैनात आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।